देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. जसा पहिला होता तसाच ठेव. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका मने गर्भवासी, सुखे घालावे आम्हासे, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम, जगरणीत पाणी मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदयदबलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. अगाध ज्ञान देवा मुक्ताई परेशा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. असो नसो भावालो, मोकळा करा जरा आवाज. तुझी आठाया आलो, तुझी आठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. सोन सो भाव आलो तुझे ठाया, तुझे ठाया. कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. सोन सो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. सोन सो भाव आलो तुझे ठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे पंढरी राया. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. थोडा बेस द्या, मोकळा करा म्हणते. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह वडिलांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त आणि भावाच्या बंधूच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त
हा आमच्या जाधव परिवारानं अत्यंत देखणा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी समस्त जाधव परिवाराचे मनापासून धन्यवाद देतो. थोडा विको बोलताना कमी करायचा, म्हणताना वाढवायचा. अत्यंत सुंदर अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी जाधव परिवारानं केलेलं आहे. कीर्तनासाठी उपस्थित ही महाराष्ट्रातील सगळी दिग्गज मंडळी आहे. पैकी ज्यांनी सुरुवातीची चाल गायली असे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण संगीत अलंकार महाराष्ट्र भूषण गरड गुरुजी इथं उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला अनेक विद्यार्थी मिळाले, वारकरी संप्रदायाला अनेक विद्यार्थी मिळाले असे गुरुजी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण आशीर्वाद महाराज तेही उपस्थित आहेत. कीर्तनालाच आशीर्वाद देण्यासाठी आशीर्वाद महाराज उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. दोन्हीही मृदंगाचार्य अत्यंत सुंदर आहेत. गेली 6 दिवस तुम्ही ज्यांचा पखवाज ऐकत आहात ते आदरणीय हरिभक्त पारायण महाराष्ट्रातील एक नामांकित पखवाज वादक. महाराष्ट्रामध्ये सध्या 5-6 पखवाज वादक चर्चेत आहेत. त्याच्यातले विठू महाराज एक चर्चेमध्ये आहेत. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, बाकीच्या पखवाज वादकांसोबत पखवाज वाजल्या जातो, पण आमच्या विठू महाराजांसोबत पखवाज बोलत राहतो. ही खरी त्यांच्या हातातली जादू आहे. म्हणून महाराजही उपस्थित आहेत. महाराजांनाही धन्यवाद देतो. जाधव साहेबांवर त्यांचंही प्रेम आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत असलेले आमचे हरिनाम महाराज बोचरे उपस्थित आहेत. नेहमी माझ्यासोबत असतात. अत्यंत तयारीचा पखवाज वादक आहे. महाराष्ट्रामध्ये फार सुंदर त्यांचंही नाव आहे. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. दोन्हीही यूट्यूब चॅनलवाले इथं उपस्थित आहेत. दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं हा अट्टहासानं आग्रहानं केलेला जाधव परिवारानं सप्ताह आहे. आम्ही गेली 6 दिवस झालं तुम्ही पाहत असाल 200-300 वारकरी मंडळी आमच्या जाधव साहेबांच्या घरी जेवण्यासाठी आहे. अन्नदान होतंय, ज्ञानदान होतंय, धनदान होतंय, सगळ्या प्रकारचं दान आपल्या वडिलाच्या आणि भावाच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी करत आहेत ते आमचे निलेश भाऊ जाधव. यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांना टाळ्या वाजवा. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देऊन कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या दोन्ही चोपदारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण चोपदार असे पाहिजेत, पिळदार मिशा भरदार शरीराचे चोपदार पाहिजेत. नाही तर कधी कधी असे चोपदार मिळत तर आम्हाला चोपदार भला जाडजूड पण मिशीच नसती. महाराज काय करायचं तसलं, बरोबर आहे. बोलताना विको फार थोडा नॉर्मल ऐका. तसं मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो, तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. कीर्तन थोडं लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत, भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान नेहमी म्हणायचे, ते म्हणायचे तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. लोकांना विचारलं का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, विको थोडा कमी अजून. लोकांना विचारलं का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे, त्यावेळेस त्या पंतप्रधानांनी उत्तर फार सुंदर दिलं. ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. माझे माऊली ज्ञानोबा असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबा रायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. अरे असताना कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळा आणि चांदीची पंचारती आहे. अरे असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. अरे असताना
त्यांना शिवलं की पाप होत होतं, आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जातंय म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. अरे असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही, आणि आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंदीला जातो. अरे असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अणुवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबा रायानं केली. पण आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत, चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे, आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे, आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक. बोला, थोडा भोंग्यातला आवाज कमी राहू दे. बोला, या वारकरी संप्रदायामध्ये या समाजानं संताला काय दिलं? म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, साहेब अहो असताना केलं जातं ते दर्शन असतं, आणि गेल्यानंतर केलं जातं ते प्रदर्शन असतं. विडाला विडा त्या महाराष्ट्रामधले आपण आहोत ज्या महाराष्ट्रामध्ये थोर संताची परंपरा या महाराष्ट्राला आहे. आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग अत्यंत महत्वाचा, 4 चरणाचा. कोणाचा? तर ऐका. साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्ण अक्षरानं लिहिला, इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं, आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंत ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा राय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज कीर्तनाला विडाला विडा. तुकोबा रायानं हा अभंग लिहिलेला आहे, हा अभंग म्हणलेला आहे. बरं महाराज, एवढा सुंदर गाथा आपल्याला दिला, ज्यावेळेस हा गाथा आपल्याला मिळाला, ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली, त्याच्या पाठीमागचे कष्ट फार मोठे, संतांचे त्रास फार मोठा आहे. गाथा कसा निर्माण झाला माहितीये कोणाला? सांगतो ऐका. जगद्गुरु तुकोबा रायानं अभंग म्हणायचा, आणि गाथा लिहिण्या तो अभंग लिहिण्यासाठी संताजी जगनाडे नावाचे महाराज होते. तुकोबा रायानं अभंग म्हणायचा आणि संताजीनं अभंग लिहायचा, पण तो अभंग बरोबर असेल तर गाथ्याला जोडायचा, आणि चूक असेल तर बाजूला काढायचा. पण ऐका, तो अभंग बरोबर आहे की चूक आहे हे पाहण्यासाठी एक परीक्षा होती. एक तापलेलं तप्त नाणं असायचं, विस्तावावर तापलेलं. तुकोबा रायानं म्हणलेला अभंग बरोबर आहे की चूक आहे पाहण्यासाठी ते नाणं उचलायचं, तुकोबा रायानं जिभेवर ठेवायचं. चटका बसला तर अभंग चुकीचा समजून बाजूला काढायचा, आणि चटका नाही बसला तर तो अभंग गाथ्याला जोडायचा. असे 4,500 चटके माझ्या तुकोबा रायानं खाल्ले, त्यावेळेस कुठं गाथा तयार झाला. विडाला विडाला विडा. माझी भाषा तर कळते ना तुम्हाला, महिला मंडळ भाषेत तर काही फरक वाटत नाही ना. भाषेत बी फरक आहे महाराज. त्या लातूर परिसरातली भाषा थोडी वेगळी आहे. एकदा कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो, त्यामुळे तिथले सगळे सरपंच उपसरपंच माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले माहितीये? महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो. खाली पाहितलं तेवढ्यात कळालं इकडची भाषाच असली. भाषेत बी फरक. नमुन्याची लोक भेटत आहेत महाराज आम्हाला. त्या दिवशी आळे फाट्यावर एक भिकारी भेटलं. त्या भिकाऱ्याने मला पैसे मागितले. मी गाडीची काच खाली घेतली, खिशातले 5 रुपये काढले आणि त्याच्या हातावर ठेवले. त्यानं ते 5 रुपये घेतले आणि खिशात घातले आणि पुन्हा हात पुढं केला. मी म्हणलं अरे आत्ताच 5 रुपये दिले ना तुला. तो म्हणला अजून 5 रुपये द्या ना. मी म्हणलं कशासाठी अजून 5 रुपये? तो म्हणला माझ्या मैत्रिणीसाठी. म्हणलं भिकाऱ्याला सुद्धा मैत्रीण आहे का? तो म्हणला तिच्यामुळेच भिकारी झालोय.
असे लोक आहेत महाराज, अवघड आहे. चला, महत्वाचा मुद्दा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मागणी मागताना आपल्याला दिसतात. का हो महाराज, भोंग्यातला आवाज थोडा कमीच राहू द्या, घोंगाटा येतोय सर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या अभंगामध्ये देवाकडे मागणी मागताना दिसतात. काय म्हणतात तुकोबाराय? देवा, जर माझ्या 42 वर्षाच्या भक्तीवर, नामचिंतनावर तू प्रसन्न असशील आणि मला काही द्यायचं असेल तर हेच दान दे, की मला माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेची दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवाने सांगितलं, तुकोबाराय तुम्हाला हे दान जर मी दिलं तर तुम्ही काय कराल? तुकोबाराय म्हणले, मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन, गुण गाईन आवडी. बस, याच्या पलीकडे मला काही मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, जोडायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. देवानं सांगितलं, ओ तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. अहो तुकोबाराय, धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले, ते आम्हाला लागत नाही. मुक्ती का नको? तर तुकोबाराय म्हणतात, ती मुक्ती अगोदरच आमची बायको झाली. तू का म्हणे मुक्ती परणेली नवारी, ती मुक्ती आम्हाला नको. मग काय पाहिजे तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले, देवा आम्हाला संताचा संग पाहिजे, संत संग देई सदा. तुकोबारायाला देवानं सांगितलं, तुकोबाराय एवढं सगळं सुख मी तुमच्या पदरात टाकतो, पण एवढं सगळं सुख मिळत असताना तुम्हाला थोडस गर्भवासाचं दुःख सहन करावं लागल, चालेल का? तुकोबाराय म्हणले, काही अडचण नाही देवा. महिला मंडळ, तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं. मला सांगा, चोरी चांगली का वाईट हो? मोठ्यानं बोला ना. वाईट. चोरी चांगली का वाईट? वाईट. आता माझ्यासोबत बोलत बोलत चला. तुमच्या घरी रात्री 2 वाजता तुमच्या घराच्या शेजारी एका चोरानं चोरी केली. त्या चोरानं तुमच्या घराच्या शेजारी चोरी केली, तिथं 10,000 रुपयाची चोरी केली. त्याचं तेवढ्या 10,000वर समाधान झालं नाही, म्हणून तो तुमच्या घरी आला. तुमच्या घरी त्यानं 5,000 रुपयाची चोरी केली. तुमचं कपाट उघडलं, कपाटामधून 5,000 रुपयाची चोरी केली. तेवढ्यात तुम्ही खडबडून जाग्या झालात, तुमच्या क्वाटवरून उठून उभा राहिलात, त्या कपाटाच्या जवळ गेलात, कपाट उघडून पाहिलं तर तुम्ही डोक्याला हात लावून बसलात, देवा एवढा कष्टानं मी 5,000 रुपये कमवले होते, रोज कपडे धुताना 100-100ची नोट मी काढून घेऊन एवढ्या कष्टानं मी 5,000 रुपये कमवले, पण ते 5,000 रुपये चोर चोरी करून घेऊन गेला. पण तेवढ्यात तुमची नजर तुमच्या क्वाटवर गेली तर तिथं काहीतरी एक गाठोडं पडलेलं दिसलं. तुम्ही धावत धावत त्याच्याकडे गेलात, ते गाठोडं उघडलं तर त्या गाठोड्यामध्ये अगोदरच्या घरी 10,000 रुपये चोरी करून आणलेला चोर तुमची चोरी करत असताना गडबडीमध्ये तिथं विसरून गेला. आता तुम्ही मला सांगा, चोरी चांगली का वाईट? बोला ना महाराज. अशी 5,000 रुपये जाऊन 10,000 रुपये ठेवण्याची चोरी असेल तर रोज होऊ द्या आमच्या घरात. तुकोबाराय म्हणतात, अरे देवा 10,000 रुपयाचं सुख माझ्या जीवनात मिळत असेल तर 5,000 रुपयाचं दुःख भोगायला मी तयार आहे. एवढं सुख माझ्या पदरात पडत असेल तर छोटंसं गर्भवासाचं दुःख भोगायला मी तयार आहे. आणि देवा तू घालत असशील ना, मग सुखानं घाल. तू का म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विठला विठला तुम्हाला सगळ्याला माझं कीर्तन समजतंय ना? हे बघा, मी लय अवघड बोलत नाही, मला लय अवघड जमतही नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमीमांसन उत्तरमीमांसन सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वचन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्यापर्यंत कसे पोहोचतील याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नये या मताचा मी आहे. माझा एक मित्र आहे बाबा, त्या मित्राला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. मी त्याला एक दिवशी म्हणलं, माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, येड्या पंक्चर म्हण ना.
पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणचं छिद्र करायची गरज नाही. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलायचं नाही. माझा सगळ्या पुरुष मंडळीला प्रश्न आहे तुम्हाला, सगळ्यांनी माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा. चला मला सांगा, देवाकडे जगद्गुरु तुकोबाराय आज मागणी मागतात. मला सांगा, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? माझा प्रश्न कळाला का? मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? बोला ना, कोणीतरी एक जण उत्तर द्या. काय बाबा तुमचं काय मत आहे? देणारा श्रेष्ठ. तुमचं मत आहे देणारा श्रेष्ठ, पण तुमचा मुद्दा खोडून दाखवतो. माझं मत आहे मागणारा श्रेष्ठ. आता मागणारा श्रेष्ठ कसा आहे का? एका बहादराला देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यावर देवानं सांगितलं, बोल भक्ता तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा आज थांब, उद्या भेट, मी उद्या तुला सांगतो. घरी आला. घरी आल्यावर बापाला विचारलं, बाबा उद्या मला देव भेटणार आहे, प्रसन्न झालाय, काय मागू देवाकडं? बापानं सांगितलं, बाळा कोरोनाच्या काळात धंदा डबघायला आलाय, मागता आलं तर 2-3 किलो सोनं माग म्हणे. आईला विचारलं, आई उद्या मला देव भेटणार आहे, काय मागू देवाकडं? आईनं सांगितलं, बाळा 10 वर्ष झालं माझी दृष्टी गेलीये, सुनांनी सगळा जात सत्यानाश चाललाय संसाराचा, तेवढी मला दृष्टी दे, म्हणजे तुझा संसार माझ्या दृष्टीनं मला बघता येईल. बायकोकडे गेला, बायकोला म्हणला, ए उद्या मला देव भेटणार आहे, काय मागू? बायको म्हणली, 5 वर्ष झालं आपल्याला अपत्य नाही, मागता आला तर एखादं लेकरू बाळ मागा म्हणे देवाला. हा संध्याकाळी निवांतच कॉटवर झोपला आणि झोपल्यावर विचार करत होता की उद्या देव आपल्याला नेमकं काय काय देणार. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, देवाच्या भेटीला गेला. देव भेटला, बोल तुला काय पाहिजे? देव म्हणला, काय काय देणार? देव म्हणला, तू म्हणशील ती देणार, पण मागणी फक्त एकच असली पाहिजे. तो काय म्हणला माहितीये मागणारा? कसा श्रेष्ठ आहे का? तो म्हणला, देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये तिचा नातू खेळताना पाहायचा आहे म्हणे. माझ्या आईला उघड्या डोळ्यानं आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये बापाला सोनं मिळालं आणि नातू खेळताना पाहायचाय, बायकोला मुलगा मिळाला. मागणारा श्रेष्ठ. आता बोला बाबा, देणारा श्रेष्ठ की मागणारा? आता म्हणा मागणारा. आता मागणारा श्रेष्ठ नाही तर देणारा श्रेष्ठ. कसा देणारा श्रेष्ठ सांगतो ऐका तुम्हाला. आपल्या या भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये एक राजा होऊन गेला, त्या राजाचं नाव आहे सिकंदर. अलेक्झांडर त्याचं खरं नाव. त्याला आम्ही सगळेजण सिकंदर असं म्हणतो. तो अलेक्झांडर वयाच्या 22व्या वर्षी जग जिंकायला निघाला. अथेन्स नावाच्या नगरीचा तो राजा होता. फार श्रीमंत होता. वयाच्या 22व्या वर्षी जग जिंकायला निघालं. सगळ्यात अगोदर आईला भेटला, आई उद्या मी जग जिंकायला चाललोय, काय आणू तुला? आईनं सांगितलं, बाळा रस्त्यामध्ये तुला भारत नावाचा देश लागल आणि त्या भारत नावाच्या देशामध्ये वाहणारी गंगा आहे, त्या गंगेचं थोडंसं पाणी घेऊन येता आलं तर ये म्हणे. त्याचा प्रोटो नावाचा एक मित्र आहे, त्या प्रोटाला विचारलं, मित्रा जग जिंकायला चाललोय, काय आणू तुला? मित्राला सांगितलं, रस्त्यामध्ये भारत नावाचा देश आहे आणि त्या भारत देशामध्ये गीता नावाचा ग्रंथ आहे, तेवढा ग्रंथ घेऊन येता आला तर ये म्हणे. बायकोला विचारलं, ए बाई तुला काय आणू? जग जिंकायला चाललोय. बायकोनं सांगितलं, हे पहा रस्त्यामध्ये दुबई नावाचा देश आहे आणि तिथं भलं सोनं भेटतं, येताना 2-3 किलो सोनं घेऊन या म्हणे. हा सिकंदर निघाला जग जिंकण्यासाठी. संपूर्ण जग त्या सिकंदरानं जिंकलं, संपूर्ण जगावर सत्ता गाजवली. पण एका पेरू नावाच्या देशामध्ये, सहारा नावाच्या वाळवंटामध्ये त्याची छावणी पडली. त्या वाळवंटामध्ये कुठं पाण्याचा थेंब नाही. 20-20 किलोमीटर अंतरावर निवडुंगाची सगळी झाडं आहे, पण छावणी पडली. छावणीमध्ये बसून डायरीमध्ये तो हिशोब करत होता, मी आजपर्यंत किती घोडे कमवले, मी आजपर्यंत किती उंट कमवले, मी आजपर्यंत किती हत्ती कमवले, मी आजपर्यंत किती प्रांत काबीज केला. पण तेवढ्यात त्या वाळवंटामध्ये त्याच्यावर आदिवाशांचा हल्ला झाला. जसा आदिवाशांचा हल्ला झाला तसा सिकंदर ज्या रस्ता मिळेल त्या रस्त्यानं पळायला लागला. जिकडे रस्ता मिळेल तिकडे पळायला लागला. रात्रभर सिकंदर पळत राहिला. दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला, सकाळ झाली, पण रात्रभर पळता 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 त्याला तहानेनं व्याकुळ झाला. पाणी मिळत नाही त्याला कुठं. पण त्यानं त्याच्या देवाला मनातून प्रार्थना केली, देवा मृत्यूला मी घाबरत नाही, देवा मृत्यूला मी घाबरत नाही, पण उद्या जर इतिहास लिहिला तर इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल, जग जिंकणारा सिकंदर पाण्या वाचून मेला.
देवा मला पाण्या वाचून नाही मरायचं. काय सुदैव त्या सिकंदराचं, तेवढ्यात तिथं त्याला एक फकीर दिसला. त्या फकीराच्या हातामध्ये कमंडलू होता. सिकंदर धावत धावत त्या फकीराच्या जवळ गेला. साधू बाबा मला वाटीभर पाणी द्या, मी संपूर्ण जग जिंकलेला सिकंदर आहे. साधूनं हातातला कमंडलू त्याच्या हातात दिला वाटीभर पाण्यासाठी. फकीर कुणाला म्हणायचं माहितीये? जो कल की कभी नाही करता फिकीर उसे कहते हैं फकीर. आपल्या हातातलं पाणी त्याला दिलं, पण तेवढ्यात साधू तिथून निघून चालला. या सिकंदरानं पाणी घ्यायचं ना, तर पाणी घ्यायच्या ऐवजी तो साधूला बोलू लागला, साधू बाबा तुमचं पाणी मी फुकट घेणार नाही. माझं सैन्य मला मिळालं की मला तुम्हाला या पाण्याच्या बदल्यात 10,000 मोहरा देईन म्हणे. त्या साधूनं ताड 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 माघारी आला, हातातला कमंडलू हिसकावून घेतला आणि साधूनं त्याला सांगितलं, अरे तुझंच जर मला घ्यायचं होतं तर माझं का तुला दिलं असतं. हातामध्ये कमंडलू घेतला. त्यानं सांगितलं, ओ साधू बाबा तहान लागली, जग जिंकलेला सम्राट आहे मी, वाटीभर पाणी द्या, 5 लाख मोहरा देतो. साधूनं सांगितलं नाही होणार. ओ बाबा 15 लाख मोहरा देतो, नाही होणार. 50 लाख मोहरा देतो, नाही देणार. साधू बाबा मी जेवढं जग जिंकलंय त्याच्यातलं अर्ध जग तुम्हाला देतो, पण मला वाटीभर पाणी द्या. साधूनं सांगितलं नाही देणार. आता मात्र सिकंदरानं डोक्यातला मुकुट काढला आणि साधूच्या पायावर ठेवला. आणि सिकंदरानं सांगितलं, साधू बाबा ऐका, साधू बाबा संपूर्ण जग तुमच्या पायापाशी आहे, संपूर्ण जग घ्या, त्या सगळ्या जगावर माझी सत्ता आहे, हे जग तुमच्या पायापाशी ठेवलंय. साधू बाबा जग तुमच्या पायापाशी आहे, वाटीभर पाणी द्या. आता साधूनं कमंडलू काढला आणि वाटीभर पाणी सिकंदराला दिलं. सिकंदर पाणी पिला, पण साधू तो मुकुट न घेता तिथून निघून पुढे चालला. जसा साधू पुढे चालला तसा सिकंदरानं पाठीमागून आवाज दिला, ओ साधू बाबा अहो संपूर्ण जग तुम्हाला दिलंय, घेऊन जा. त्या साधूनं मागं वळून सांगितलं, मला तुझ्या जगाची गरज नाही, मला या तुझ्या विश्वाची गरज नाही. मग तुम्हाला पाहिजेच नव्हतं तर मागितलं कशासाठी? अहो तुम्हाला 5,000 मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 5 लाख मोहरा द्यायला त्याला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 10 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. 50 लाख मोहरा द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. अर्ध जग तुम्हाला द्यायला तयार झालो, तुम्ही पाणी दिलं नाही. ज्यावेळेस संपूर्ण जग तुमच्या पायापाशी ठेवलं त्यावेळेस तुम्ही मला वाटीभर पाणी दिलं. मग द्यायचंच नव्हतं तर घेतलं कशाला? त्या साधूचं उत्तर ऐका. त्या साधूनं उत्तर दिलं, अरे राजा हे तुझं संपूर्ण जग कशासाठी घेतलं माहितीये? ऐक राजा, मला फक्त तुला एकच सांगायचं होतं, तुझ्या संपूर्ण जगाची किंमत आज माझ्या वाटीभर पाण्यात आहे. महाराज मग तुकोबाराय आज देवाकडे मागणी मागतात. तुकोबारायाची परंपरा तर मागणी मागण्याची नाही, कारण तुकोबाराय मागणाराच्या काही मागणे हे आमानुची वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो, वडिलांची रीत जाणत तो. काही मागणे हे आम्हानुची वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. काही मागणे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत असो, वडिलांची रीत जाणत असो. वा महाराज, अशी गायक मंडळी पाहिजे, टाळ्या वाजवा सगळ्यांनी. अशी सगळी गुणवान मंडळी असल्यावर कीर्तनाला आनंद आहे तुम्हाला. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटते गुरुजी, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. एका काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते, रंगनी रांगत गंगुला बोलत. सांगा बरं, अशी साथ असल्यावर. तुकोबाराय म्हणतात देवाकडं एक बघा, तुकोबाराय देवाच्या विरोधात बोलतात मागत असताना. काही मागणे हे
आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो, भिक्षा पात्रावलंबिने आणि जळजिने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरे जिने धिक्क त्याचे. तुम्ही एखाद्याच्या समोर मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो असं म्हणणारे तुकोबराय देवाकडे मागणी मागताना कसं काय दिसतं. ऐका, मग सामान्य माणसानं देवाकडे मागणं हे खरं धरावं की न मागणं हे खरं धरावं. मी तर असा मताचा आहे की देवाकडे आपण कधी काही मागूच नाही, कारण देवानं हा 3.5 हाताचा सुंदर नरदेह आपल्याला फुकट दिलेला आहे. महाराज, किती सुंदर नरदेह आहे महाराज. 2 डोळे, 2 कान आहेत, 2 नाक आहेत, तरी बाया खालून म्हणतात हो हो हो. अरे एवढा सुंदर नरदेह आहे, 2 डोळे, 2 कान आहेत, 2 हात आहेत, 2 पाय, बोलण्यासाठी सुंदर जीभ दिली आहे, तोंड दिलंय, आणि या शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा एक मेंदू आहे. एवढा सुंदर नरदेह दिलाय. आणि हाच नरदेह आपल्या सगळ्या पोरांना सांगितलं ना, सुशिक्षित आमच्या मुंबईच्या पोरांनो, हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय. कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी टाळ वाजवला पाहिजे, कधीतरी विणा वाजवला पाहिजे, कधीतरी पखवाज वाजवला पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला काय म्हणतात माहितीये महाराज, टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का. आमचीच पोरं आम्हाला म्हणतात टाळ पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का. आणि इथं बसलेल्या सुशिक्षित वेल एज्युकेटेड लोकांचं सुद्धा, काही काही लोकांचं इथं बसलेल्या नाही पण शहरामधल्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे, यांना टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, मग हा अट्टहास करतात का. काही काही तर असे बहादर असतात, सप्ताह बसला रे बसला, मंडप मध्ये येणार नाहीत पण लांबूनच काय म्हणतील माहितीये का, अर आता हे 8 दिवस काय झोप येऊन देत नाहीत रे. असं बोलणारे बी काही समाजात लोक आहेत महाराज. पण एक सांगू तुम्हाला, सगळ्याची माफी मागून बोलतो, मी रोज कीर्तनामध्ये सांगतो, दादा आपण कितीही टाळ वाजवा पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा पण विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, गाडीला आडवे उभे राहतील, का हो महाराज टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी मी माझ्या मतावर ठाम आहे, टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ पखवाज विणा, कशासाठी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, कशासाठी एवढा मोठा हा जाधव परिवार अट्टहास करतो, एवढा मोठा सप्ताह कशासाठी, तर ऐका कशासाठी. महिला मंडळीला प्रश्न आहे माझा, महिला मंडळ मला सांगा, सगळ्या जणी तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, बरोबर ना. लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून. लग्न झालेत ना तुमचे, अहो बोला ना मग. लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून. भेटलेला पती तिकडे कोण म्हणलं सुटावा म्हणून. जुन्या काळात पद्धत होती महाराज, सुंदर बाया उखाणे घ्यायच्या मालकाचे. हे सुंदर मोठे मोठे उखाणे लांब लांब असायचे. का असायचे माहितीये का साहेब, त्याचं कारण एक होतं की आपल्या मालकाचं वय तेवढंच मोठं असावं, तेवढंच लांब असावं म्हणून उखाणे असाय. आता शॉर्टबट स्वीट झालं महाराज. जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते. महिला मंडळ सांगू का एक उखाणा तुम्हाला, कसे होते जुन्या काळातले, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगरा 12, पान खाते 13 घाम येतो झरा झरा, तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हंडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाड्या 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. किती सुंदर उखाणे असायचे महाराज. असे मला 130 येतात. अजून एक सांगू का नमुना महिला मंडळ. बरं जाऊ द्या, नंतर सांगू. सांगू मोठ्याने बोला ना. हा असलं की सांगा सांगा, असं पाहिजे तुम्हाला. ऐका सांगतो तुमच्यासाठी.
अहो आधी केली बार्शी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा पुढा आला वाकडीचा वाडा वाकडीच्या वाड्याला सोन्याची हलकी पुढे आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा पुढा आला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ आता झाली आळंदीला जायची वेळ आळंदीला थोर साधू संताची करते मी सेवा पती म्हणतात माहूरला जावा माहूरची साडी औंढा नागनाथाची पाऊ फडी औंढा नागनाथापाशी झाली दाटी बासरला येणं केलं सरस्वतीसाठी सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू राजूरचा गणपती पाहू राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली घाई घाई परळीला आले ग बाई परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा काशीला केले 4 धाम आधी केली ब्रह्मगिरी नंतर केली त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू हवा ललिताची पाहू शिर्डी साईबाबाला जाऊ शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण मुंबईत मुंबादेवी छान आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा आणि निलेशराव पाटलांच्या पाठीमाग परमेश्वर उभा जुन्या काळातली नाव आहेत महाराज बाहेर आहेत का ते साहेब म्हणतात बाहेर आहेत ते बाहेर आमदार साहेब आलेले आहेत विडाला हा साहेब त्यांच्या लग्नात सुद्धा एवढा लांब उखाणा घेतला नसेल जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते आता राहिलं नाही आता ते सकरात झाली बघा मग आमच्या सकरातीला आमच्या घरी एक बाई आली होती नवऱ्याला पुरी वैतागली होती मार तिला एक उखाणा घ्यायला लावला आमच्या आईनं ती काय म्हणली माहितीये चालले होते हळदी कुंकवाला बटन तुटलं बटव्याचं चालले होते हळदी कुंकवाला बटन तुटलं बटव्याचं जाऊन दे ना माय काय नाव घेते त्या सटव्याचं अवघड आहे महाराज पण खरं सांगू तुम्हाला जुना काळ तो जुना काळ होता महाराज आताची शिक्षण व्यवस्था सुद्धा एवढी खराब झाली साहेब शिक्षक लोक वर्गामध्ये शिकवायला सुरू गेले तर शिकवायला सुरू करतात ए स्क्वेअर फूट प्लस बी स्क्वेअर फूट इट इक्वल टू सी स्क्वेअर फूट शिकवणारालाही कळलं ना मी कमन शिकवतोय आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज पण या जुन्या काळातल्या सगळ्या म्हाताऱ्या बाबांना विचारा काय हो बाबा तुमच्या काळात मोबाईल होता का लॅपटॉप होतं कॅम्प्युटर इंस्टाग्राम ट्विटर काही नव्हतं बाबा यांच्या काळात पण यांच्या काळात गणिताची पद्धत फार सुंदर होती पावकी निमकी दीडकी सव्वाकी आउटकी अशी पद्धत होती गणिताची बरोबर आहे पाव एक पाव पाव दोन्ही अर्धा पाव त्रिक पाऊन पावचक एक पाव पाच सव्वा पावसत दीड पावसत पावणे दोन पाव आठ दोन पाव नऊ सव्वा दोन पाव अडीच निम एका निम निम दोन एक निम त्रिक दीड निमचोक दोन निम 45 निमसत 3 निमसत 3.5 निमट 4 निमनम 4.5 निमदाय 5 पावणे एका पाऊन पाऊन दोन दीड पाऊन त्रिक सव्वा दोन पाऊन चोक 3 पाऊन पाच पावणे 4 पाऊन 4.5 पाऊन 7 सव्वा 5 पाऊन 8 6 पाऊन 9 पावणे 7 पाऊन 10 7.5 असे लई मोठे येतात पण एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही हा माझा मुद्दा आहे थोडं लक्ष द्या माझ्याकडे माझा मुद्दा एवढा व्यापक नव्हता माझा मुद्दा एवढाच होता महिला मंडळी तुम्ही लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून तसे आमचे टाळकरी आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही तो अंतकरणात भेटलेलाच आहे तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधनं आहेत म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने टाळाटाळी लोपला नाद